बिहार विधानसभा निवडणूक जाहीर 22 नोव्हेंबरच्या पूर्वी निवडणुका होणार। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिली माहिती। पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याच्या संदर्भात विनापरवाना रॅली काढणाऱ्या 13 जणांवर गुन्हा दाखल। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली बैठक। मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांची उद्या बैठक। शिवतीर्थवर सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन। शिवसेनेचे नगरसेवक सभापती भाजपच्या गळाला माजी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ताकद वाढली। लातूरमधील मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले। मांजरा नदीपात्रामध्ये पुन्हा विसर्ग वाढला। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती। तटकरे दांडियामध्ये व्यस्त। मात्र भरत गोगावले बांधावर पोहोचले। घोसाळकरांचा आदिती तटकरे यांच्यावर हल्लाबोल। जळगावात बसमध्ये चढताना वृद्ध महिलेची सोन्याची साखळी लंपास। आरोपी फरार। बस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी। पुणे सातारा महामार्गावर भीषण अपघात। ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं 5 वाहनांना जोराची धडक। सुदैवानं जीवितहानी नाही। कल्याण शीळ रस्त्यावर वाहतूक कोंडीचा त्रास। 2 मिनिटांचं अंतर कापायला 3 तासांचा कालावधी। नागरिक त्रस्त। रस्त्यावर उतरत केलं आंदोलन। भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाचं आगमन। भात पिकाला पावसाचा फटका। शेतकऱ्यांची चिंता वाढली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।